माझे केस घनदाट आणि काळे भोर लांबलचक बनवण्याचा मी प्रयत्न करते. हॅलो गाईज, मी आहे स्नेहल आणि हा आहे माझा फॅमिली ब्लॉग जे व्हायरल होत आहे. हेअर ऑइल जे सतत माझ्या फीडवरती येत असतं. फायनली मी डिसाईड केलं की आज मी घरी ते हेअर ऑइल बनवणार. यासाठी मी घेतलंय पॅराशूट ऑइल, जे नॉर्मल आपण किराणा दुकानातून घेऊन येतो ते नॉर्मल मी हेअर ऑइल घेतलंय. त्याच्यामध्ये मी कांदा कापून टाकला, कांदा असा छिलके काढून असंच टाकून दिलेला आहे. त्यानंतर मी जास्वंदाचं फूल यामध्ये ऍड केले, कारण जास्वंदाचे बरेचसे बेनिफिट मी ऐकलेले आहेत आणि कढीपत्त्याचे बेनिफिट तर तुम्हाला माहितच आहे, ज्या लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. तर मी कढीपत्ता सुद्धा ऍड केला, मेथी दाणे त्यामध्ये ऍड केलेत आणि हे ऑइल चांगलं बॉईल होऊ दिलंय, सतत बॉईल होऊ दिलंय कंटिन्युअसली हाय फ्लेम वरती ठेवून मी त्याला चांगलं बॉईल करून घेतलं. म्हणजे सगळ्या फुलाचा अर्क, कढीपत्त्याचा अर्क आणि कांद्याचा अर्क पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरतात आणि त्याचे बेनिफिट आपल्या केसांना जास्तीत जास्त मिळो, हाच माझा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर मी काचेच्या बाउलमध्ये एका जारमध्ये हे ऑइल भरून ठेवलं, गार होऊ दिलं त्याला, ऑब्व्हियसली गार होऊ द्यायचंय. त्याच्यानंतर मी हे जारमध्ये ओतून ठेवलंय, म्हणजे कधीही आपल्याला हेअर ऑइल करायचं असेल तर आपण इथे डायरेक्टली करू शकतो. आणि मी हे थंड झाल्यानंतर मी माझ्या केसांना सुद्धा हे डायरेक्टली लावलेलं आहे, कारण मला खरंच याचा उपयोग होतोय का हे मला पाहायचंय. कारण असंच मजेत आणि जोशमध्ये येऊन मी माझे हेअर कट केले होते आणि आता मला त्याचा खूप जास्त पश्चाताप होतोय की मला लॉंग हेअर खूप आवडतात, पण मी कट केले होते. बघा माझ्या हेअरची एवढी लेंथ आहे. आपण बघूयात एका महिन्यानंतर माझ्या हेअरची किती लेंथ वाढतीये. बाय बाय.